In last period, we have seen the nucleophilic substitution in haloarenes. या रिएक्शन मध्ये आपण पाहिलं की अरिल हॅलाइड जे ते जनरली सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शनच्या बाबतीत लो रिएक्टिव्हिटी का दाखवतात, तर त्याची दोन रिझन्स आहेत. एक म्हणजे त्यांचा रेझोनन्स इफेक्ट आणि दुसरं द sp2 हायब्रिड स्टेट ऑफ द कार्बन. हे आपण लास्ट पिरियडला पाहिलं होतं. याचे एक्झाम्पल पण पाहिले होते आपण. नाउ वी विल सी द नेक्स्ट पार्ट. दिस इज अवर लास्ट पिरियड फॉर द हॅलोजन derivatives. So electrophilic substitution in haloarenes. It is also a substitution reaction, but it involves electrophiles. So what are electrophiles? These are electron deficient species. ज्यांच्याजवळ इलेक्ट्रॉनची कमतरता आहे त्यांना आपण इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे हे ऑर्बिटवर जे आहेत ते अटॅक करतात आणि तिथे इलेक्ट्रॉन काय करतात, तिथून स्वतःकडे ओढून घेतात. सो इन हॅलोअरीन्स, हॅलोजन्स हॅज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आताच मी जसं सांगितलं की इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतात कारण ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. सो दे ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲटम. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे त्यांच्यामध्ये हॅलोअरीन्स जे आहेत तर ते हॅलोजन जे आहेत ते स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. म्हणजे दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड हेन्स अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, विच इज ऑल्सो कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट, विच इज अ निगेटिव्ह. This deactivates the ring, benzene ring, and electrophilic substitution reaction occurs slowly. याच्यामुळे काय होतं, इंडक्टिव्ह इफेक्टमुळे की जी बेन्झिनची रिंग असते जिला हॅलोजन ॲटम अटॅच आहे ती डिॲक्टिवेट होते आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी ती अतिशय स्लो होते. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स प्रोडक्ट्स आर प्रिडॉमिनेट्स. या प्रकारच्या जर रिएक्शन झाल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तर जनरली जे प्रोडक्ट मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोडक्ट जे ते प्रिडॉमिनेट किंवा मेन असतात, ते म्हणजे एक तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. ॲज these positions has more electron density, hence incoming electrophilic groups attacks at these positions. ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन हे काय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. बेन्झिन मध्ये 3 प्रकारच्या पोझिशन असतात. जर 2 ग्रुप अटॅच असतील तर ऑर्थो, मेटा आणि पॅरा. ऑर्थो 1, 2. जर बेन्झिनच्या रिंगला आपण 1 ते 6 नंबर टाकले तर 1, 2 म्हणजे ऑर्थो, 1, 4 म्हणजे पॅरा पोझिशन. सो याच पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी आहे ती सगळ्यात जास्त असते. त्यामुळे जे इन्कमी इलेक्ट्रोफाइल्स असतात ते याच ठिकाणी अटॅक करतात या पोझिशनला. फॉर एक्झाम्पल जसं हॅलोजिनेशन रिएक्शन आहे, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि फ्रिडाल-क्राफ्ट रिएक्शन. दीज रिएक्शन्स आर इन्व्हॉल्व्ड इन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरीन्स. सो न्यूक्लिओफाईलच्या जागी इथे इलेक्ट्रोफाईल जे आहेत ते पार्टिसिपेट करतात. आणि कुठे अटॅक करतात तर जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, म्हणजेच कुठे तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि म्हणून जे प्रोडक्ट आहेत ते प्रिडॉमिनेट करतात ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. नाउ वी विल सी द एक्झाम्पल्स वन बाय वन. हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि फ्रिडाल-क्राफ्ट रिएक्शन. फर्स्ट वी विल सी हॅलोजिनेशन रिएक्शन. सो अल्किल हलाइडच्या ऐवजी इथे आता असेल अरिल हलाइड. हा आहे क्लोरोबेन्झिन ऑन रिएक्शन विथ क्लोरीन in presence of FeCl3, ferric chloride. It will form a product. This is the ortho position 1 and this is 2. This is 1, this is 4. This is the para position. So it will form ortho dichlorobenzene. कारण इथला एक हायड्रोजन काढला जाईल, तिथे क्लोरीन रिप्लेस केला जाईल, आपल्याला प्रोडक्ट मिळेल ऑर्थो पोझिशनला. ही डबल रिंग धरायची कन्सिडरेशन मध्ये. आणि क्लोरीन जो आहे दुसरा तो पॅरा पोझिशनला अटॅच होईल इथे आणि दुसरा प्रोडक्ट मिळेल आपला पॅरा डायक्लोरो बेन्झिन. सो बेन्झिनची रिंग पॅरेंट ग्रुप आहे, फक्त पोझिशन नुसार 2 क्लोरीन इथे अटॅच आहेत, एकदा पॅरा पोझिशनला एकदा ऑर्थो पोझिशनला. याच पोझिशनला का, कारण इथे इलेक्ट्रोफाइल्स अटॅक करतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच पोझिशनला सगळ्यात जास्त असते. नेक्स्ट इज नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये NO2 ग्रुप रिप्लेस केला जाईल, एकदा ऑर्थो पोझिशनला आणि एकदा पॅरा पोझिशनला. याच्यासाठी रिएक्शन मध्ये हॅलोअरीन जे जसं क्लोरोबेन्झिन इथे आपण घेतलेला आहे, इट इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेट HNO3
in presence of nitric acid, in presence of concentrate sulfuric acid, that is H2SO4. So chlorobenzene reacts with HNO3 in presence of H2SO4. या दोघांचं जे मिश्रण आहे त्याला म्हटलं जातं नायट्रेटिंग मिक्सचर. आणि त्यामुळे क्लोरोबेन्झिन जो आहे तो आता नायट्रोबेन्झिन मध्ये कन्वर्ट होईल. दॅट इज 1 क्लोरो, नायट्रो ग्रुप जो आहे तो 4th पोझिशनला आहे. इथे 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन याप्रमाणे प्रोडक्ट आपल्याला मिळतील. सो इट विल फॉर्म अ ऑर्थो पोझिशन कंपाऊंड, इट विल फॉर्म अ पॅरापोझिशन कंपाऊंड. सो इन नायट्रेटिंग or nitration reaction, chlorobenzene react with nitrating mixture, which is a mixture of concentrate nitric acid and concentrate sulfuric acid to form orthochlorobenzene, orthochloronitrobenzene and parachloronitrobenzene. ही झाली नायट्रेशन रिएक्शन. नेक्स्ट पाहूया आपण सल्फोनेशन. सेम त्याच पद्धतीने फ्युमिंग म्हणजे ज्याच्यामधून वाफा निघतायत. सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन जर क्लोरोबेन्झिन सोबत केली सो इट विल फॉर्म 1 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड अँड 4 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड. वन ॲट ऑर्थो पोझिशन, अनदर ॲट पॅरा पोझिशन. सो इट इज कॅरीड आउट बाय हिटिंग द हॅलोअरिन विथ फ्युमिंग H2SO4. इथे फक्त सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केलेला आहे आणि SO3H हा ग्रुप इथे रिप्लेस केलेला आहे, विच इज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड ग्रुप. So this reaction is called sulfonation reaction. Next we will see the Friedel-Crafts reaction, which has two types, alkylation and acylation. So it is carried out by treating haloarine with alkyl chloride. जर असेल तर त्याला अल्कायलेशन म्हणतात आणि जर असिल क्लोराइड असेल तर त्याला असायलेशन म्हणतात. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 अल्युमिनियम क्लोराइड ॲज अ कॅटलिस्ट. Catalyst is a chemical which does not take part in the chemical reaction but enhance the rate of chemical reaction. स्वतः रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही बट रिएक्शनचा रेट तो एनहान्स करतो. First of all, we will see the alkylation reaction. So chlorobenzene on reaction with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 gives a mixture of 1 chlorotoluene and 4 chlorotoluene. That is ortho position and this is the para position. CH3 रिप्लेस केला जाईल हा आणि इथून काढलेला हायड्रोजन दोन ठिकाणी तो ट्वाइस HCl एज अ बाय प्रोडक्ट फॉर्म होईल. Similarly, we will see Friedel-Crafts acylation reaction. क्लोरोबेन्झिन आणि हा ऍसिटिल क्लोराइड हा ग्रुप रिप्लेस केला जाईल. क्लोरीन बाहेर काढला जाईल अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्स मध्ये. क्लोरीन जसाच्या तसा आणि त्याच्याच ऑर्थो पोझिशनला C डबल बॉन्ड ओ CH3. प्रोडक्ट इज कॉल्ड 1 क्लोरो ऍसिटोफेनॉन किंवा याला ऑर्थो क्लोरो ऍसिटोफेनॉन म्हटलं तरी चालेल. आणि हा आहे 4th पोझिशनला, दॅट इज 4 क्लोरो ऍसिटोफेनॉन. सो हा झाला पॅरा पोझिशनचा आणि हा झाला ऑर्थो पोझिशनचा. इथे असिल ग्रुप CH3 C डबल बॉन्ड ओ हा ग्रुप रिप्लेस केलेला आहे. सो इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग इस्टर इथे तयार होतात. परत एक वेळ दोघी रिएक्शन एक्सप्लेन करते मी. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलोअरिन्स त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि फ्रीडाल-क्राफ्ट्स रिएक्शन. या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट जे आहेत ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला मिळतात कारण रिंग जी आहे ती डिॲक्टिव्हेट होते बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हॅलोजन ॲटम जे असतात ते स्वतःकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात. त्यामुळे पहिली रिएक्शन पाहिली आपण हॅलोजिनेशन. ऑन that is haloarine on reaction with chlorine in presence of FeCl3 it will form orthodichlorobenzene and paradichlorobenzene. Next is nitration, nitrating mixture HNO3 plus H2SO4 NO2 ग्रुप इथे रिप्लेस केला जाईल एकदा ऑर्थो पोझिशनला आणि एकदा पॅरा पोझिशनला. सल्फोनेशन मध्ये फ्युमिंग H2SO4 सोबत क्लोरोबेन्झिनची रिएक्शन जर केली तर ऑर्थो क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड आणि पॅरा क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड असे दोन प्रोडक्ट मिळतील. अँड लास्ट इज फ्रीडाल-क्राफ्ट्स रिएक्शन. फ्रीडाल-क्राफ्ट सायंटिस्टचं नाव आहे, त्याने
ज्या रिएक्शन आपल्याला सांगितल्या त्याच्यामध्ये अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन होतं टू द बेन्झिन रिंग. अल्किल किंवा असिल ग्रुप जर असेल तर त्यानुसार दोन रिएक्शन आहे, एक म्हणजे अल्कायलेशन रिएक्शन आणि दुसरी जी आहे ती असायलेशन रिएक्शन. अल्कायलेशन मध्ये रिएक्शन जी आहे तिच्यामध्ये रिएक्शन अल्किल हॅलाइड सोबत आहे. अल्किल ग्रुप रिप्लेस केला जातो हायड्रोजनच्या जागी, एकदा ऑर्थो पोझिशनला एकदा पॅरा पोझिशनला. अँड हेन्स द प्रोडक्ट इज 1 क्लोरोटोलिन अँड 4 क्लोरोटोलिन. CH3 मिथिल बेन्झिनला टोलिन हे कॉमन नेम आहे, त्याला ऑर्थो पोझिशनला क्लोरीन आहे. सिमिलरली असायलेशन मध्ये असिटिल क्लोराइड हा कंपाऊंड इथे रिएक्ट करतो विथ क्लोरोबेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 विच ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट अँड लेविस ऍसिड. सो इट विड्रॉज हायड्रोजन अँड इथला हायड्रोजन काढून इथे OCH3 ग्रुप रिप्लेस केला जाईल. सिमिलरली इथे सुद्धा हायड्रोजन काढून OCH3. सो इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग इस्टर 1 क्लोरोएसिटोफेनॉन अँड 4 क्लोरोएसिटोफेनॉन. अशा प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स आपण हा पॉइंट इथे संपवलेला आहे. लास्ट टॉपिक आहे आपला तो म्हणजे युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, 1 किंवा 2 मार्कांसाठी एखादा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. पहिला जो आहे तो आहे CH2Cl2 विच इज डायक्लोरोमिथेन किंवा त्याला मिथिलीन डायक्लोराइड असंही म्हणतात. तर इथे आपल्याला काही पॉलीहॅलोजन कंपाऊंड पाहिजेत आणि ते 2 पॉइंट मध्ये आपण डिवाइड केले टॉपिक मध्ये. एक म्हणजे त्यांचे युजेस काय आणि दुसरं म्हणजे त्यांचे साईड इफेक्ट किंवा हार्मफुल इफेक्ट्स काय. पहिला जो यूज आहे डायक्लोरोमिथेनचा, सो इट इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट ॲज अ पेंट रिमूव्हर. पेंट इंडस्ट्रीमध्ये एक तर पेंट रिमूव्ह करण्यासाठी किंवा पेंट तयार करण्यासाठी सॉल्व्हंट म्हणून डायक्लोरोमिथेनचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो यूज टू प्रिपेअर ड्रग्स. औषधी तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो युज्ड ॲज मेटल क्लिनिंग. मेटल क्लीन जर करायचे असतील, रस्ट झालेले असतील समजा, त्याच्यावर जर चढलेला असेल मेटल्सवर, तर तो क्लीन करण्यासाठी त्याला रिमूव्ह करण्यासाठी मेटल क्लिनिंगसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. नाउ वी विल सी द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ डायक्लोरोमिथेन. इट हार्म्स ह्युमन सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याचा इफेक्ट जो होतो डायरेक्टली CNS वर होतो. इट मेक अन इम्पॅक्ट ऑन हिअरिंग अँड विजन. आणि ज्याच्यामुळे आपल्या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या जो की पॉवर आहे तिच्यावर इफेक्ट होतो. इट मेक्स अ इम्पॅक्ट ऑन हिअरिंग अँड विजन. तुमचे डोळे जाऊ शकतात किंवा तुमची ऐकण्याची पॉवर सुद्धा कमी होऊ शकते. इट प्रोड्युसेस नॉशिया. जर समजा आपण त्याला इनहेल केला गॅशियस फॉर्म मध्ये असेल तर मळमळणे, नमनेस इन द फिंगर्स अँड टोन. जे आपली बोटं असतात ती बधीर होतात आणि नॉशिया होऊ शकतो, तुम्हाला मळमळ होऊ शकते. इट ऑल्सो कॉजेस बर्निंग अँड माइल्ड रेडनेस ऑफ द स्किन. रॅशेस येऊ शकतात किंवा जळजळ होते स्किनची. अँड ऑल्सो इट बर्न्स कॉर्निया. डोळ्यामध्ये कॉर्निया हा जो अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्या दृष्टीसाठी, त्याला ते जाळून टाकतात. याचा अर्थ तुम्हाला अंधत्व, कायमचं अंधत्व येऊ शकतं. सो इट इज व्हेरी डेंजरस फॉर द ह्युमन बिंग्स ॲज वेल ॲज फॉर द एन्व्हायरमेंट. सिम्पल याची युजेस आणि हार्मफुल इफेक्ट आहे, तुम्ही 1-2दा वाचलं तरी सहज लक्षात येतील ते, आणि बऱ्याचशा गोष्टी कॉमन पण आहेत. दुसरा कंपाऊंड आहे आपला ट्रायक्लोरोमिथेन, दॅट इज क्लोरोफॉर्म विच हॅज फॉर्म्युला CHCl3. याच्यात 3 पॉइंट आपल्याला पाहिजेत. एक त्याचा यूज काय, हार्मफुल इफेक्ट काय आणि प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे तो वापरताना लॅबमध्ये. सो पहिला तर तो आहे सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो फॅट्स आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये. फ्रेऑन्स त्याच्यापासून प्रोड्यूस केले जातात, जे रेफ्रिजरंट म्हणून फ्रीज मध्ये वापरलं जातं. आपल्या घरात जो फ्रीज आहे तर त्याच्यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून फ्रेऑन्सचा वापर करतात. आणि त्याचबरोबर इट इज ऑल्सो यूज टू प्रिपेअर द टीयर गॅस. तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये मॉब जर कंट्रोल करायचा असेल तर बऱ्याचदा जर काही समजा काही वाईट कंडिशन्स असतील, समजा जसं मोर्चे काढले जातात किंवा दगडफेक केली जाते मोठ्या मॉब कडून, तर त्यावेळी टीयर गॅस जो आहे तो तिथे रिलीज केला जातो. तर तो टीयर गॅस तयार करण्यासाठी क्लोरोफॉर्मचा वापर केला जातो. सो हे झाले त्याचे युजेस. नाउ वी विल सी द हार्मफुल इफेक्ट. एक म्हणजे हा अॅनेस्थेटिक एजंट आहे. सहज जर समजा तुम्ही इनहेल केला तर तुम्ही बेशुद्ध होऊ शकता. पूर्वी क्लोरोफॉर्म
अॅनेस्थेशिया देण्यासाठी यूज केला जायचा, पण तो अतिशय हार्मफुल असल्यामुळे, त्याचे साईड इफेक्ट जास्त असल्यामुळे आता त्याच्याऐवजी डायथिल इथरचा वापर केला जातो. इट ऑल्सो डिप्रेसेस द नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतो, त्यामुळे तुम्ही कॉन्शियसनेस जे आहे तुमचं ते निघून जातं आणि बेशुद्ध होऊ शकता. याच्यामुळे थकवा जाणवतो, चक्कर येते, डोकेदुखी होते आणि त्याचबरोबर हा लिव्हर आणि किडनीला डॅमेज करू शकतो जर मोठ्या प्रमाणात इनहेल झाला तर. सो इट कॅन डॅमेज द लिव्हर अँड किडनी, आणि म्हणून त्याचा अॅनेस्थेटिक म्हणून वापर करणं मेडिकल फील्डमध्ये आता बंद करण्यात आलेलं आहे. सो दीज आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ क्लोरोफॉर्म. नाउ what are precautions should be taken when we use chloroform in the laboratory? सो क्लोरोफॉर्म जो आहे हा ऑक्सिडाइज होतो आणि एक पॉइझनस गॅस त्याच्यापासून तयार होतो. म्हणजे क्लोरोफॉर्मची बॉटल जर उघडीच राहिली तर हवेच्या संपर्कात क्लोरोफॉर्मचे वेपर फॉर्म मध्ये येईल आणि फॉस्जिन नावाचा अतिशय विषारी वायू तयार होईल याच्यामध्ये. सो in presence of light or air. So this phosgene, which has a formula COCl2, is prepared when chloroform get in contact with light or air or oxygen. So phosgene जो आहे तो अतिशय विषारी असतो, म्हणून क्लोरोफॉर्मची जी बॉटल असते इट इज ऑलवेज स्टोर्ड इन डार्क कलर्ड एम्बर्ड बॉटल आणि एअरटाईट बॉटलमध्ये त्याला ठेवलं जातं. आणि हा जो फॉस्जिन आहे याचे ट्रेसेस जर त्याच्यामध्ये तयार झाले असतील तर त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी 0.6 to 1% अल्कोहोल जो आहे तो याच्यामध्ये ऍड केला जातो क्लोरोफॉर्म मध्ये टू डिस्ट्रॉय द ट्रेसेस ऑफ फॉस्जिन. पूर्वी बोर्डाच्या परीक्षेत एक प्रश्न विचारला जायचा, आता नवीन सिलेबस चेंज झाल्यापासून विचारला गेले नाही, पण एक कॉमन सेन्स किंवा इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणून लक्षात ठेवा की व्हाय क्लोरोफॉर्म, फक्त क्लोरोफॉर्मच नाही बरेचसे केमिकल्स असे आहेत की जे डार्क कलर बॉटलमध्ये ठेवले जातात. इव्हन आपल्या घरामध्ये ज्या औषधी, मेडिकल औषधी ज्या आपण आणतो, ते खोकल्याचं औषध असेल किंवा लहान मुलांच्या औषधी असतील, पेडियाट्रिक्स काही सिरप्स असतील, तर ते नेहमी अँबर्ड कलर्ड बॉटलमध्ये स्टोअर केलेले असतात. आता अंबर कलर्ड बॉटल म्हणजे काय, तर डार्क ब्राऊन कलरची जी बॉटल असते जी मेडिसिन्स ठेवण्यासाठी यूज केली जाते, सिरप ठेवण्यासाठी यूज केली जाते, तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल किंवा क्लोरोफॉर्म, वाय क्लोरोफॉर्म इज स्टोर्ड इन अँबर कलर्ड बॉटल असा प्रश्न पूर्वी विचारला जायचा. तर त्यामागचं रिझन असं आहे की क्लोरोफॉर्म जर हवेच्या संपर्कात आला किंवा लाईटच्या संपर्कात जर आला तर तो अतिशय पॉइझनस असा एक गॅस तयार करतो विच इज कॉल्ड ॲज फॉस्जिन. Twice CH-Cl3 plus O2 in presence of light gives twice COCl2 plus twice HCl. So this phosgene is very poisonous, and to avoid the preparation of phosgene, it should be protected from the air and the light. आणि म्हणून एअर टाईट एम्बर्ड बॉटल मध्ये क्लोरोफॉर्म स्टोअर केला जातो. पण समजा तरी त्याच्यामध्ये जर काही प्रमाणात फॉस्जिन तयार झालेला असेल तर ते ट्रेसेस जर आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला 0.6 to 1% अल्कोहोल मिक्स करावं लागेल. हे झालं क्लोरोफॉर्मच्या बाबतीत. क्लोरोफॉर्म सारखाच आयडोफॉर्म आहे, ट्रायआयडोमिथेन, विच हॅज अ फॉर्म्युला CH3. याचा वापर अँटीसेप्टिक म्हणून ड्रेसिंग ऑफ वुंड्स, जखम जर तुम्हाला झाली असेल तर तिला ड्रेसिंग करण्यासाठी अँटीसेप्टिक, दॅट इज टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम ऑफ द सरफेस, लिव्हिंग सरफेस, त्याच्यामध्ये आयडोफॉर्मचा वापर केला जातो. त्याचा युजफुल इफेक्ट कसा आहे, अँटीसेप्टिक तुम्हाला माहिती, बरेचसे पॉव्हिडीन वगैरे नावाचे जे अँटीसेप्टिक आहेत त्याच्यात आयडोफॉर्म मिक्स केलेला असतो. आयडोफॉर्म मध्ये मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे आयोडीन. आयोडीन ज्यावेळी आपण जखमेवर लावतो तेव्हा तो हवेच्या संपर्कात येतो, आयडोफॉर्म ज्यावेळी आपण जखमेवर लावतो तेव्हा तो हवेच्या संपर्कात येतो आणि आयोडीन रिलीज करतो विच इज ऍक्ट ॲज अ अँटीसेप्टिक. एकच यूज आहे त्याचा. आता नाव वी विल सी द हार्मफुल इफेक्ट्स. कधी कधी आयडोफॉर्ममुळे स्किन आणि डोळ्यांना इरिटेशन होऊ शकतं. चुकून आयडोफॉर्म असलेलं अँटीसेप्टिक जर डोळ्यांना लागलं तर त्याने इरिटेशन होऊ शकतं. काही जणांना ते इरिटेशन स्किनवर पण होऊ शकतं. रेस्पायरेटरी प्रॉब्लेम्स याच्यामुळे क्रिएट होऊ शकतात, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि हा सुद्धा सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतो आणि डोळ्यात जर गेलं तर व्हिज्युअल डिस्टर्बन्स पण निर्माण करतो, दिसण्यामध्ये अडचण येऊ शकते. कमी साईड इफेक्ट आहे त्याचे आणि हे जनरली जर आपण खूप वेळ ते स्किनच्या संपर्कात किंवा डोळ्याला टच जर झालं तरच पॉसिबल आहेत, अदरवाईज एक चांगला अँटीसेप्टिक म्हणून आपण आयडोफॉर्मचा वापर करू शकतो. पुढचा कंपाऊंड आहे आपला कार्बन टेट्रा क्लोराइड, दॅट इज CCl4. सो टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड याचा वापर जो आहे प्रोपेलंट्स आणि रेफ्रिजरंट्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी केला जातो. आपल्या घरामध्ये पहा तुम्ही
कीटकनाशक म्हणून जे आपण वापरतो, जसं मॉस्किटो रेपलंट्स वगैरे असतात, हीट असेल किंवा बेगॉन असेल किंवा यासारखे जे प्रोडक्ट असतात ते विशिष्ट प्रकारच्या बॉटलमध्ये येतात, जे स्प्रे बॉटल्स सारखे असतात, जसं आपण परफ्यूम स्प्रे करतो ते. तर त्याच्यामध्ये प्रोपेलंट्स म्हणून प्रोपेल्ड म्हणजे बाहेर टाकण्यासाठी तो केमिकल CCl4चा वापर केला जातो. इट इज युज्ड ॲज फीडस्टॉक इन द सिंथेसिस ऑफ फ्रेऑन्स. रेफ्रिजरेट्स जे असतात, रेफ्रिजरंट त्यांच्यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून जे फ्रेऑन्स वापरले जातात, त्याच्यामध्ये फीडस्टॉक म्हणजे ते तयार करण्यासाठी कार्बन टेट्राक्लोराईडचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो युज्ड ॲज ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून पण वापरतात फॉर रेझिन, फॅट्स अँड ऑइल आणि क्लिनिंग फ्लुइड इन इंडस्ट्री. क्लिनिंग फ्लुइड तुम्हाला माहिती असेल की आपण ड्राय क्लिनिंगसाठी कपडे टाकतो. तर ड्राय क्लिनिंग मध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे कपडे क्लीन करण्यासाठी, तो एक कार्बन टेट्रा क्लोराइड. सो इट इज अ क्लिनिंग फ्लुइड इन इंडस्ट्री. नाउ वी विल सी द हार्मफुल इफेक्ट्स. जर सतत आपण कार्बन टेट्रा क्लोराईडच्या संपर्कात आलो तर लिव्हर कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. जर जास्त प्रमाणात इनहेल केला तर डिझिनेस, चक्कर येणे, नॉशिया अँड वॉमिटिंग, मळमळणे आणि उलट्या होणे यासारखे साईड इफेक्ट दिसू शकतात. इट कॅन ऑल्सो डॅमेज अवर नर्व सेल्स, नर्वस सिस्टीमला पण तो डॅमेज करू शकतो. इट विच कॅन लीड्स टू अनकॉन्शियसनेस, त्याच्यामुळे शुद्ध हरपू शकते किंवा तुम्ही कोमामध्ये जाऊ शकता और इव्हन डेथ सुद्धा होऊ शकते. इट कॅन कॉज इरेग्युलर हार्टबीट, हार्टबीट इरेग्युलर होतात आणि त्यामुळे हार्ट अटॅकचे पण चान्सेस आहेत. इट ऑल्सो कॉज इरिटेशन इन आईज, डोळ्यांमध्ये इरिटेशन होऊ शकतं. ग्रीन हाऊस गॅस आहे हा, दॅट इज पोल्युटंट आहे, त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे ऍसिड रेन आणि एअर पोल्युशन सुद्धा होऊ शकतं. मेन जो याचा इफेक्ट हार्मफुल इफेक्ट तो म्हणजे डिप्लिटेशन ऑफ ओझोन लेअर. ओझोन लेअरला याच्यामुळे छिद्र पडतात, त्यामुळे अल्ट्राव्हायलेट रेज डायरेक्टली पृथ्वीवर पोहोचतात. जर तुम्ही अल्ट्राव्हायलेट रेच्या संपर्कात आलात तर स्किन जी आहे ती बर्न होते आणि डीएनए म्युटेशन होऊन, स्किन बर्निंग तर होतच अल्ट्राव्हायलेट रेजने, पण डीएनए म्युटेशनने स्किन कॅन्सर होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. सो दीज आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ क्लोरोफॉर्म. नेक्स्ट इज फ्रेऑन्स, क्लोरोफ्लोरोकार्बन, CCl2F2. हा सुद्धा ओझोन लेअर डिप्लिटेशनला कारणीभूत आहे. आता याचे काही क्लासेस आहेत, हे आपल्या सिलेबसला नाहीये पण लक्षात राहू द्या. क्लासेस बेस्ड ऑन फ्लोरीन ॲटम्स. CF4 फ्रेऑन 14, CF3Cl फ्रेऑन 13, CF2Cl2 फ्रेऑन 12 आणि CFCl3 दॅट इज फ्रेऑन 11. रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो युजेसमध्ये, फ्रीजमध्ये किंवा एअर कंडिशनरमध्ये. प्रोपेलंट्स म्हणून एरोसोल्स बॉटल ज्या असतात, स्प्रे बॉटल्स, त्यांच्यामध्ये वापरला जातो. त्याचबरोबर सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोम्स अँड पॅकिंग मटेरियल. पॅकिंग मटेरियल म्हणजे जे फोम असतं ते तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. ओझोन लेअर डिप्लिटेशन हार्मफुल इफेक्ट आहे याचा. ब्रिदिंग प्रॉब्लेम होऊ शकतो, ऑर्गन डॅमेज होऊ शकतं आणि लॉस ऑफ कॉन्शियसनेस, हे त्याचे झाले काही हार्मफुल इफेक्ट्स. नेक्स्ट महत्वाचा जो आहे तो DDT, डायक्लोरो डायफेनिल ट्राय क्लोरो इथेन, म्हणून याला शॉर्टमध्ये DDT असं म्हटलं जातं. इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी आहे, कीटक मारण्यासाठी. जनरली मलेरियाची साथ जर आली तर DDTची फवारणी केली जाते. तर DDT जो आहे तो इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी आहे आणि मलेरिया आणि टायफस याला कंट्रोल करतो. पण हार्मफुल इफेक्ट पहा त्याचे. तुम्हालाही माहिती असेल की जेव्हा ते फवारणी करायला येतात नगरपालिकेचे लोक आपल्या एरियामध्ये, तर तो वास अतिशय अनबेरेबल असतो, सहन होत नाही. सो त्यामुळे काही जणांना ओमिटिंग, उलट्या होऊ शकतात, ट्रिमर्स अँड शॅकिनेस, हातपाय थरथरणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. ऍडव्हर्स इफेक्ट जो आहे त्याचा तो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲनिमल्सवर होतो. ॲनिमलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला ते खूप बॅडली डॅमेज करतात. त्याचबरोबर ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे, एन्व्हायरमेंटमध्ये राहून जातो आणि इझिली डिस्ट्रॉय होत नाही आणि त्यामुळे तो फूड चेन मधून आपल्या पोटापर्यंत पोहोचू शकतो. इट इज रेझिस्टंट टू मेटाबोलाइज, एकदा का पोटात पोहोचला की इझिली मेटाबोलाइज होत नाही आणि त्यामुळे तो अक्युमुलेट होतो फॅटी टिश्यू मध्ये अँड कॅन कॉज डॅमेज टू द टिश्यूज ऑर सेल्स अँड कॅन ऑल्सो फॉर्म कॅन्सर. याच्यामुळेही कॅन्सर होऊ शकतो.
इथे आपण परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर याचं स्ट्रक्चर परीक्षेत विचारलं गेलेलं आहे बऱ्याचदा. सो 2 बेन्झीनच्या रिंग एकमेकांना जोडलेल्या आहेत इथे आणि त्याला 3 क्लोरीन आहे, रिंग जोडलेले आहेत आणि प्रत्येक रिंगला एक एक क्लोरीन आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डीडीटी. परीक्षेत विचारलं गेलेलं आहे, याची प्रॅक्टिस करायची. सो इथे आपलं हे चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा पॉइंट संपलेला आहे. जो लास्ट पॉइंट आपण पाहिला ज्यामध्ये आपण काही पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांचे युजेस आणि साईड इफेक्ट पाहिले. हे सुद्धा 1 किंवा 2 मार्कांसाठी परीक्षेत विचारले जाऊ शकतात. पहिला होता आपण मिथिलीन डायक्लोराइड, नंतर क्लोरोफॉर्म, नंतर आयडोफॉर्म, त्यानंतर कार्बन टेट्राक्लोराइड, नंतर फ्रेऑन्स अँड लास्टली डीडीटी. डीडीटीचं स्ट्रक्चर, हार्मफुल इफेक्ट्स 1 मार्कासाठी पण विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचंय. सिंपल पॉइंट आहे, नुसतं बसलं तरी लक्षात येईल. कंपाऊंडची नावं लक्षात ठेवा. आणि आता चॅप्टर आपलं संपलंय, त्यानंतर काय करायचं ते लक्षात घ्या. चॅप्टर संपलेलं आहे. आज तुम्हाला ग्रुपवर राहिलेल्या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या एकत्रितपणे पाठवलेल्या जातील. पूर्वीच्या ज्या नोट्स आहेत मी 4 पेजेस 4 पार्ट मध्ये पाठवले होते, पण आता राहिलेले सगळे नोट्स मी एकत्रपणे पाठवेल. सगळ्यात आधी ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट करायचा आहे तो म्हणजे जे तुमचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर संपल्यानंतर एक्झरसाइज दिलेली आहे, ती एक्झरसाइज स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा चॅप्टरच्याच नंतर नोट्समध्येच, किंवा तुम्ही सेपरेट बुक पण करू शकता. आणि त्यानंतर याच्यावर आधारित जे काही एमसीक्यूज असतील आणि त्याची जर पुस्तकं तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयदर सीईटी साठी प्रिपेअर करा किंवा नीट साठी ते एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. सो 3 स्टेप मध्ये तुम्हाला हे चॅप्टर स्वतः कम्प्लीट करायचंय. तुमच्याकडे नोट्स असतील, व्हिडिओज आहेत, तुम्ही कधीही जाऊन युट्यूबवर ते पाहू शकता. आणि 3 पार्ट मध्ये करायचंय. पहिल्यांदा नोट्स लिहा, नंतर एक्झरसाइज सॉल्व्ह करा आणि नंतर एमसीक्यू सॉल्व्ह करा. अशा प्रकारे आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. उद्यापासून तुमचं नेक्स्ट चॅप्टर जे ते आपले जो काही टाइम टेबल ठरलेलं आहे त्यानुसार जे कोणी नेक्स्ट तुमचे लेक्चरर्स असतील ते कंटिन्यू करतील. थँक्यू.